सबळ जनक माझा राम लावण्य कोटी, म्हणून मज पोटी लागली आस मोठी. दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी, अवचट मज भेटी होत घालीन मीठी. श्रोते हो, भगवत दर्शनाची तळमळ असलेल्या भगवत भक्ताचे वर्णनच समर्थ या करुणाष्टकाच्या 8व्या श्लोकात करीत आहेत. भक्ताचे लक्षण म्हणजे त्याची परमेश्वर प्राप्तीची तळमळ. खऱ्या भगवत भक्ताचे परमेश्वराकडे दुसरे काहीच मागणे नसते. परमेश्वराची प्रत्यक्ष भेट व्हावी हीच एकमेव इच्छा त्याला असते. अशा सच्च्या भगवत भक्ताचे दर्शन आपल्याला या श्लोकात होते. ज्या परमेश्वराचे दर्शन घ्यायचे आहे त्याचे म्हणजेच रामाचे वर्णन करताना समर्थ भावूक झाले आहेत. त्यांच्या मते रामच त्यांचा सर्व काही आहे. तोच माता आणि तोच पिता, तोच गुरु आणि तोच त्राता. असा हा राम सबळ आहे म्हणजे खूप बलशाली आहे, परिपूर्ण आहे. आणि अशा या धीरोदात्त रामाच्या सौंदर्याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, सबळ जनक माझा राम लावण्य कोटी. श्रोते हो, जो स्थिर चित्त आहे, जो वितरागी म्हणजे रागाला जिंकलेला आहे, जो धीरोदात्त आहे, जो करुणाघन आहे, जो सर्वज्ञानी आहे आणि सर्व साक्षी आहे, त्याला रामाचे लावण्य कसे असणार? लावण्य किंवा सौंदर्य हे नेहमी आंतरिक असते असे म्हणतात. रामाच्या संपूर्ण चरित्राचा अभ्यास केला तर राम म्हणजे मानवामध्ये असणाऱ्या सर्व सात्विक गुणांची उच्चतम अवस्था. मानवाला जे जे आदर्श वाटते त्या सर्व गुणांचा संगम रामामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळेच रामाचे लावण्य समर्थांना उच्चतम कोटीचे वाटते. असा हा राम आपला जनक असल्याचा विश्वास समर्थांना असल्यामुळेच त्याला लवकरात लवकर भेटण्याची तळमळ समर्थांना लागली आहे. कंठाशी प्राण आणून आणि बोटांवर दिवस मोजत हा भक्त परमेश्वराची वाट पाहत आहे. अशा वेळी परमेश्वराने अवचित दर्शन देऊन मिठी घालावी अशी आस समर्थांना लागली असून ते रामाकडे प्रत्यक्ष दर्शनाची करुणा भाकत आहे. श्रोते हो, करुणाष्टकातला हा श्लोक समर्थ रामदास स्वामींमधला भावपूर्ण भक्तांची ओळख करून देतो. तसेच त्यांच्यामधल्या हळवेपणाचेही दर्शन घडवतो. या श्लोकातील आर्तता थेट मनाला भिडते. एरवी समाजाला कर्तव्य कठोरपणे मार्गदर्शन करणारे समर्थ एखाद्या चकोर पक्षासारखे आर्त वाटतात. त्यांची भगवत भेटीची आर्तता मनाला भिडते आणि तुकोबांच्या भेटी लागे जीवा या अभंगाची येथे आठवण येते. तर ज्ञानेश्वर माऊलींच्या घनु वाजे गुणगुणा या विरहिणीचीही आपल्याला आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ज्या आर्ततेने तुकोबा परमेश्वराला भेटीसाठी आळवतात आणि ज्ञानेश्वर माऊली विरहिणीच्या मनाची भावपूर्ण अवस्था आपल्या अभंगातून मांडतात, त्याच भावपूर्णतेने समर्थांनी येथे रामाकडे प्रत्यक्ष दर्शनाची आस व्यक्त केली आहे. समर्थ म्हणतात, सबळ जनक माझा राम लावण्य कोटी, म्हणून मज पोटी लागली आस मोठी. दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी, अवचट मज भेटी होत घालीन मीठी. जय जय रघुवीर समर्थ.